नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण मोत्याची लक्ष्मीची पावलं कशी बनवायची हे बघितलं. तर आजच्या व्हिडिओमध्ये ह्या पावलांच्या साईडची जी पट्टी असते तर ती कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत. तर चला मग ही साईड पट्टी कशी बनवायची ते बघू. तर पावलांची साईड पट्टी बनवण्यासाठी आपण इथे तंगूस, कात्री, त्यानंतर 6 नंबरचे पिवळे मोती आणि 5 नंबरचे लाल मोती घेतले. सुई घेतली आणि सुई तंगूसमध्ये किंवा नायलॉनच्या धाग्यामध्ये ओवून घेतली आणि दुसऱ्या टोकाला आपण अशा पद्धतीने गाठ मारून घेतली बघा. त्यानंतर सुईमध्ये आपण लाल कलरचे 4 मोती ओवून घेऊ. 3 आणि 4. आता खालच्या बाजूने म्हणजेच गाठीच्या बाजूने आपण 3 मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आहे बघा अशा पद्धतीने. त्यानंतर डाव्या हातात मणी पकडून उजव्या हातातील धागा खालच्या बाजूने ओढायचा म्हणजे असा 4 मण्यांचा छान चौकोन इथे तयार होतो. त्यानंतर आपल्याला 3 पिवळे मोती सुईमध्ये ओवून घ्यायचे. तर आता ओवलेले 3 पिवळे मोती आणि त्या समोर येणाऱ्या खालच्या चौकोनातील लाल मोती, तर आपल्याला लाल मोत्यात सुई घालून पुढच्या 2 पिवळ्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची. एकूण 1 लाल मोती आणि 2 पिवळे मोती असे 3 मोत्यांमधून आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे. आणि पुन्हा मणी डाव्या हातात पकडून उजव्या हाताने धागा खेचून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या पट्टीचा आकार छान येतो. त्यानंतर पुन्हा 3 पिवळे मोती आपण सुईमध्ये ओवून घेतलेत आणि 1, 2, 3 आणि त्याच्या समोर येणारा चौथा मोती, चौकोनातील वरच्या बाजूचा चौथा मोती, तर आपल्याला त्या चौकोनातील मोती आणि आता ओवलेल्या 3 मोत्यांपैकी 2 मोत्यांतून आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे 1 लाल, 1 पिवळा आणि पुन्हा 1 लाल असे 3 मोती सुईमध्ये ओवून घेतले. आता हे लाल, पिवळा, लाल आणि खालच्या चौकोनातील वरच्या बाजूचा पिवळा मोती, तर अशा पुन्हा खालच्या बाजूने 3 मोत्यांमधून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. पुन्हा 3 मोती ओवून घ्यायचे आणि 1, 2, 3 आणि त्यासमोर येणारा खालच्या चौकोनातील पिवळा मोती. तर ह्या 4 नंबरच्या मोत्यामधून आपल्याला सुई घालून वरच्या बाजूने 3 मोत्यांमधून बाहेर काढायची सुई. त्यानंतर पुन्हा सुईमध्ये 1 पिवळा, 1 लाल आणि पुन्हा 1 पिवळा असे 3 मोती ओवून घेतलेत आणि ह्या 3 मोत्यांच्या लाईनमध्ये येणारा चौथा मोती म्हणजेच खालच्या चौकोनातील वरच्या बाजूचा मोती, त्यातून सुई घालून आता नवीन घातलेल्या 3 मोत्यांपैकी 2 मोत्यांमधून आपल्याला सुई काढून घ्यायची. त्यानंतर पुन्हा लाल 3 मोती आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायचे. त्यानंतर खालच्या चौकोनातील 1 लाल मोती वर नवीन घातलेल्या 3 मोत्यांपैकी 2 मोत्यांमधून आपण सुई बाहेर काढली आणि आता आपल्याला इथे 2 ते 3 गाठी मारून घ्यायच्यात. मात्र धागा त्यापूर्वी पट्टीचा छान ओढून घ्यायचा आहे घट्ट. आणि अशा पद्धतीने आपली ही पावलांची साईड पट्टी तयार झाली. ही पट्टी आपण आपल्या आवडीनुसार कुठल्याही कलरच्या मोत्यांमध्ये अशा पद्धतीने तयार करू शकतो. तर माझी ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली ते नक्की कळवा
आणि येणाऱ्या गौरी गणपतीसाठी अशी मोत्याची लक्ष्मीची पावलं आणि साईडपट्टी आपण देखील नक्की तयार करा. तर माझी ही व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.